नमस्कार. चला, आज मराठी व्याकरणातल्या एका एकदम पायाभूत पण तितक्याच महत्वाच्या संकल्पनेला सोपं करूया. ती संकल्पना आहे नाम. आपण रोज बोलताना शेकडो नामं वापरतो, पण व्याकरणानुसार ती नक्की काय आहेत? त्यांचे प्रकार कोणते आणि त्यांचे नियम काय आहेत? चला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी नाम म्हणजे काय ते समजून घेऊया. मग त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू. त्यानंतर भाववाचक नामं कशी तयार होतात याची गंमत बघू. आणि हो, काही इंटरेस्टिंग नियम सुद्धा पाहणार आहोत जिथे शब्द चक्क आपली भूमिका बदलतात. आणि शेवटी परीक्षेसाठी जे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तर आपण बघणारच आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग, सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत प्रश्नाने. नाम म्हणजे नेमकं काय? आपण सतत हा शब्द वापरतो, पण व्याकरणात याची नेमकी व्याख्या काय आहे? चला बघूया. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या जगातल्या प्रत्येक गोष्टीला, मग ती आपल्याला डोळ्यांनी दिसो किंवा न दिसो, तिला ओळखण्यासाठी आपण जे नाव देतो त्यालाच नाव म्हणतात. मग ते टेबल किंवा झाड असो किंवा आनंद आणि प्रामाणिकपणासारखे गुण असोत, ह्या सगळ्यांची ओळख म्हणजे नाम. बरं, ही झाली आपली साधी सोपी व्याख्या. पण जे दिग्गज व्याकरणकार होऊन गेले त्यांनी याबद्दल काय म्हटलंय? चला, त्यांच्या काही व्याख्या पाहूया. यामुळे आपला पाया आणखी मजबूत होईल आणि नामाची संकल्पना कायमची लक्षात राहील. इथे बघा, मो के दामले यांनी एका शब्दावर खूप जोर दिला आहे, विकारी. आता विकारी म्हणजे काय? तर असा शब्द ज्याच्या रूपात बदल होऊ शकतो. म्हणजेच नाम हे फक्त एक नाव नाही, तर ते लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार आपलं रूप बदलू शकतं. हा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे. आता ही व्याख्या बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांची. किती सोपी आणि सरळ, एकदम टू द पॉइंट. त्यांच्या मते जास्त खोलात जायची गरजच नाही. कोणत्याही वस्तूचं नाव म्हणजेच नाम, इतकं स्पष्ट आणि सोपं. आणि अरविंद मंगरुळकर यात अजून 2 महत्वाच्या गोष्टींची भर घालतात. एक म्हणजे वस्तुवाचक, म्हणजे जे थेट वस्तू किंवा संकल्पना दाखवतं. आणि दुसरं म्हणजे सहजलिंगी, म्हणजे ज्याला एक नैसर्गिक लिंग असतं. या तिन्ही व्याख्या मिळून आपल्याला नामाचं एक पूर्ण चित्र मिळतं. म्हणजे ह्या सगळ्या व्याख्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की मराठीतली नामं ही काही दगडावरची रेष नाहीयेत. ती बदलतात, ती विकारी आहेत. आणि ती कशामुळे बदलतात? तर लिंग, वचन आणि विभक्तीनुसार. उदाहरणार्थ, मुलगाचं लिंग बदललं की मुलगी होतं आणि वचन बदललं की मुलगे होतं. हाच नामाचा खरा स्वभाव आहे. चला, आता नामाच्या मुख्य प्रकारांकडे वळूया. हे 3 प्रकार समजले की नामाचा अर्धा खेळ आपल्या लक्षात येतो. मराठीत नामांचे हे 3 मुख्य प्रकार आहेत, जे आपल्याला प्रत्येक नामाची ओळख करून देतात. हे आहेत ते 3 मुख्य खेळाडू: सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सामान्य नाम म्हणजे एका संपूर्ण गटाचं नाव. विशेष नाम म्हणजे त्या गटातल्या एका विशिष्ट व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव. आणि भाववाचक नाम म्हणजे जे आपण पाहू शकत नाही पण अनुभवू शकतो, असे गुण किंवा भावना. चला, आता एकेकाशी सविस्तर ओळख करून घेऊया. सुरुवात करूया सामान्य नामाने. आता बघा, जेव्हा आपण नदी म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर कोणती एक विशिष्ट नदी येते का? नाही, ती जगातली कोणतीही नदी असू शकते. किंवा मुलगा म्हटल्यावर कोणताही मुलगा असू शकतो. म्हणून हे झालंय कॉमन नाव, म्हणजेच सामान्य नाम. आता या सामान्य नामाची खासियत काय? तर पहिली गोष्ट, ते पूर्ण जातीबद्दल बोलतं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं अनेक वचन करता येतं. जसं मुलगाचं मुलगे किंवा नदीचं नद्या. आणि हो, यातच सोने, पाणी यांसारखी पदार्थवाचक आणि वर्ग, सैन्य यांसारखी समुदायवाचक नामं सुद्धा येतात, हे विसरायचं नाही. आता सामान्य नामाच्या अगदी विरुद्ध विशेष नाम. नदी हे सामान्य नाम होतं, बरोबर? पण जर मी गंगा म्हटलं तर? आता मात्र डोळ्यासमोर एकच, तीच विशिष्ट नदी येते, बरोबर? हीच तर विशेष नावाची जादू आहे. तसंच राम, पुणे किंवा भारत ही त्यांची खास युनिक ओळख आहे. आणि इथला गोल्डन रूल लक्षात ठेवा, विशेष नाम हे फक्त एकासाठीच असतं, त्यामुळे त्याचं अनेक वचन होत नाही. आपण अनेक गंगा किंवा अनेक पुणे असं कधीच म्हणत नाही. हाच सामान्य आणि विशेष नामातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा फरक आहे. आता येऊया तिसऱ्या आणि जरा इंटरेस्टिंग प्रकाराकडे. सौंदर्य, शौर्य, आनंद या गोष्टींना आपण हातात धरू शकतो का? नाही. त्यांना बघू शकतो का?
नाही, पण आपण त्यांना 100% अनुभवू शकतो. याच अनुभवांना, भावनांना किंवा गुणांना दिलेले नाव म्हणजे भाववाचक नाम. म्हणजे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, भाववाचक नामांना फिजिकल अस्तित्व नसतं. त्या फक्त कल्पना किंवा भावना असतात आणि म्हणूनच त्या नेहमी एकवचनीच असतात. यात बाल्य, तारुण्य सारख्या अवस्था येतात आणि गंमत म्हणजे नृत्य, चोढी, धाव यांसारख्या क्रियांना दिलेली नावंसुद्धा भाववाचक नामच असतात. पण मग ही भाववाचक नामं येतात कुठून? ती तयार कशी होतात? यामागे एक मस्त लॉजिक आहे, एक शब्दखेळ आहे. आणि या खेळाचं नाव आहे प्रत्यय. चला बघूया हे प्रत्यय शब्दांना लागून कशी जादू करतात आणि नवीन शब्द तयार करतात. हा तक्ता बघा किती छान आहे. सुंदर या शब्दाला य प्रत्यय लावला की झालं सौंदर्य. मित्राला तुव लावलं की झालं मित्रत्व. तसंच शहाणाचा शहाणपण, गरीबचं गरिबी आणि गुलामचं गुलामगिरी. किती सोपं आहे बघा. हे प्रत्यय म्हणजे जणू काही भाववाचक नामं बनवण्याची फॅक्टरीच आहे. आता मराठी व्याकरणातल्या एका अशा नियमाकडे आपण आलोय जो सगळा खेळच बदलून टाकतो. हा नियम काय म्हणतो माहितीये? की शब्दाची जात त्याच्या जन्मावरून नाही तर त्याच्या कामावरून ठरते. म्हणजे शब्द वाक्यात काय रोल प्ले करतोय ते महत्वाचं. हा एकच नियम आणि व्याकरणाकडे बघायचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो. याचा अर्थ असा की एखादं सामान्य नाम विशेष नाम बनू शकतं, एखादं विशेष नाम सामान्य नामाचं काम करू शकतं. चला प्रत्यक्ष उदाहरण बघितली की हे लगेच स्पष्ट होईल. हे पहिलं उदाहरण बघा. नगर म्हणजे काय? कोणतंही शहर, एक सामान्य नाम. पण मी जर म्हणालो मी आत्ताच नगरहून आलो तर समोरचा लगेच ओळखतो की मी अहमदनगरबद्दल बोलतोय. म्हणजे इथे संदर्भामुळे एका सामान्य नामाने विशेष नामाचं काम केलं. आता उलटी गंमत बघा. कुंभकर्ण कोण? एकच होता. म्हणजे हे एक विशेष नाम आहे. पण कुणी जर म्हटलं अरे तुमचा मुलगा तर कुंभकर्णच आहे, तर त्याचा अर्थ काय? की तो मुलगा रावणाचा भाऊ आहे? नाही. त्याचा अर्थ आहे की तो खूप झोपाळू आहे. म्हणजे इथे कुंभकर्ण या नावाचा वापर एका गुणासाठी केला गेलाय. विशेष नाम बनलं सामान्य नाम. असंच काहीसं आडनावांच्या बाबतीत होतं. पाटील हे एक आडनाव म्हणजे विशेष नाम. पण वाक्यात जर आलं आमच्या गावात खूप पाटील आहेत, तर इथे आपण एका माणसाविषयी नाही बोलत, तर पाटील आडनाव असलेल्या एका पूर्ण समूहाबद्दल बोलतोय. अनेक वचन केलं आणि विशेष नामाचं सामान्य नाम झालं. आणि ही अदलाबदल इथेच संपत नाही. विश्वास म्हणजे काय? ट्रस्ट, एक भावना म्हणजे भाववाचक नाम. पण जर वाक्य असेल विश्वास आज परीक्षेत पास झाला, तर इथे विश्वास हे एका मुलाचं नाव आहे. भाववाचक नाम बनलं विशेष नाम. म्हणजे सगळा खेळ वाक्याच्या वापराचा आहे. आणि हा जो भूमिका बदलण्याचा खेळ आहे ना, तो फक्त नामांपुरता मर्यादित नाही. शब्दांच्या इतर जाती म्हणजे विशेषण, अव्यय, क्रियापदसुद्धा संधी मिळाली की पटकन नामाचा पोशाख घालून वाक्यात कर्ता किंवा कर्माचं काम करायला येतात. इथे बघा, शहाण्याला शब्दांचा मार या वाक्यात शहाणा हे विशेषण शहाण्या माणसाला या अर्थाने वापरलं गेलंय म्हणून ते नाम आहे. त्याचा बोलण्यात परंतुचा वापर होतो. इथे परंतु हे उभयान्वयी अव्यय एका शब्दाचं नाव म्हणून आलंय. आणि त्याचे हसणे ऐकू आले. यात हसणे ही क्रियाच नाम बनून आली आहे. चला आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातले परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे हाय व्होल्टेज पॉइंट्स बघूया. हे नियम लक्षात ठेवले की परीक्षेत गोंधळ उडणार नाही आणि मार्कही जाणार नाहीत. पहिला मुद्दा, मुलगा हे जातीवाचक नाम आहे, व्यक्तिवाचक नाही, कारण ते पूर्ण जातीबद्दल बोलतं. दुसरा मुद्दा, पदार्थवाचक आणि समुदायवाचक नामं ही वेगळी प्रकार नसून सामान्य नामाचीच उपप्रकार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचे नियम खूप महत्त्वाचे आहेत. 1. भाववाचक नाम नेहमी सिंगल म्हणजे एकवचनी असतं. पण जर त्याचं अनेकवचन केलं, जसं चोरीचं चोऱ्या, तर ते भाववाचक राहत नाही, ते सामान्य नाम बनतं. आणि दुसरं म्हणजे देवसारख्या शब्दांची जात वाक्यावरून ठरते, संदर्भात सगळं काही ठरवतो. तर आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण एक गोष्ट शिकलो, शब्दाच्या रूपाला फसू नका, त्याचं काम बघा. हा नियम की शब्दाची ओळख त्याच्या कामावरून ठरते, हा फक्त नामांपुरता आहे असं वाटतंय की भाषेमध्ये इतर ठिकाणीही हा नियम आपल्याला दिसू शकतो? विचार करा. या प्रश्नासोबतच आपण आज इथे थांबूया.